नमस्कार, मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत। मित्रांनो, आपण मागील 3 महिन्यापासून वेगवेगळ्या स्तरावर म्हणजेच लोकप्रतिनिधी निवेदन मोहीम असेल, त्यासोबतच जिल्हा परिषद, स्थानिक प्रशासन, महापालिका, नगरपालिका ह्यासोबतच मंत्रालय पाठपुरावा, 10 जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबई येथे सेकंड फेजसाठी आंदोलन, यासाठी सेकंड फेजसाठी पुणे येथे 25 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन व बेमुदत अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर पुन्हा स्थानिक स्तरावर जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा, त्यासोबतच पुन्हा लोकप्रतिनिधी मोहीम व अशाच तऱ्हेने आपण तिसऱ्यांदा काल 25 ऑगस्ट रोजी आपण सर्व आंदोलक 100 ते 150च्या संख्येने आपले सर्व अभियोग्यताधारक बांधव भगिनी यांनी आयुक्त महोदय, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण सहसंचालक या तिघांशी चर्चा करून व्हीसी घेण्याची विनंती केली आणि त्या व्हीसीच्या माध्यमातून संबंधितांना कालमर्यादा देण्यात यावी व विशेष सूचना करण्यात याव्यात, पुढील कार्यवाही उर्वरित लवकरात लवकर पूर्ण व्हावी। परंतु त्याप्रमाणे आपण 25ला जो आपण भेटी घेतल्या आणि त्या पाठपुराव्यामध्ये मागील जो आपण स्थानिक स्तरावर पाठपुरावा केला होता तो तब्बल 28 ते 30 जिल्हा परिषदांच्या ओसी प्रत्यक्ष आपण आयुक्त महोदयांना प्रेझेंट केल्या होत्या। आपला पाठपुरावा नेहरी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 100% यशस्वी झाला आहे। त्याचप्रमाणे अगदी आपण कालही व्हीसीच्या धर्तीवर पुन्हा जिल्हा परिषद स्तरावर, स्थानिक स्तरावर भेटी घेण्याचे ठरवले होते। त्याप्रमाणे काल पुणे, बीड, लातूर, धाराशिव या 4 जिल्ह्यांमध्ये आपल्या अभियोग्यताधारक बांधव भगिनींनी भेटी घेतल्या व आज अनुक्रमे बुलढाणा, नांदेड, हिंगोली आणि नागपूर या 4 जिल्ह्यांमध्ये एकूण 8 जिल्हे या 2 दिवसामध्ये झाली। ही गती वाढवायला पाहिजे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आचारसंहितेचे सावट लक्षात घेऊन आपली एवढा लढा व्यर्थ जाऊ नये ह्यासाठी आपण 7 तारखेचे आंदोलन 5 तारखेवरच घेण्याची पूर्णतः चर्चा संपूर्ण केली आहे आणि त्याबाबत तयारीसुद्धा केली आहे। आज त्याबाबत टेलिग्रामवर मुक्त चर्चा आयोजित केली आहे आणि आपण सर्वजण आपल्या सूचना, अभिप्राय व्यक्त होऊ शकता। रात्री 9:30 वाजता आपल्या सर्वांना लिंक देण्यात येईल, त्या माध्यमातून आपण चर्चा करणारच आहोत। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे, आपण 8 जिल्ह्यापर्यंत पोहोचलो, उर्वरित जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठी उद्याला गांधी जयंतीची सुट्टी असल्याने आपण 3 तारखेला जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जाऊन आपला हा जो उपक्रम आहे तो 100% यशस्वीतेकडे न्या, म्हणजे त्या जिल्ह्यांच्या ओसी मिळवा आणि आपल्याला त्या प्रेझेंट करता येईल। तर हीच या माध्यमातून विनंती करतोय आणि आपण सर्वजण सेकंड फेजच्या माध्यमातून सर्व लढ्यासाठी एकजुटीने, उत्स्फूर्तपणे, जास्तीत जास्त संख्येने सर्व स्तरावर आपण अगदी आत्तापर्यंत 100% सर्व उपक्रम पार पाडत आला, त्याप्रमाणे आपल्याला अगदी आता शेवटच्या टप्प्यातला लढाई आपल्या सर्वांच्या सहकार्याने, साक्षीने, एकजुटीने यशस्वी करायचा आहे। तर तुर्तास या विषयावर इथेच थांबतो, पुन्हा भेटूया नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।